पाहते गोवळी पाहते गोवळी पाहते गोवळी गोवळी पाहते गोवळी काय त्याची उष्टावळी काय त्याची उष्टावळी करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन चिंतन करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन करीती नामाचे पाहते गोवळी गोवळी पाहते गोवळी खाय त्याची उष्टावळी खाय त्याची उष्टावळी करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन चिंतन करीती नामाचे चिंतन करीती नामाचे गडी कान्होबाचे ध्यान 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 करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन ध्यान करीती नामाचे करीती नामाचे काय म्हणतात महाराज पाहती गोवळी
पाहती गोवळी खाय त्याची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. आली द्यावी डाई, आली द्यावी डाई, मागे वळत्या लागे पायी. आली द्यावी डाई, मागे वळत्या लागे गाई, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. एके ठाई काला, एके ठाई काला, तुका म्हणे भाविकाला. एके ठाई काला, तुका म्हणे भाविकाला, करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुझ आठव विसरवी आपणा, ते तरंगा जळी घाली तैसे होते. अलंकार सोनेची होणी ठेला, निळाया परी आठवी सद्गुरूला. श्रीमंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा प्रस्तुत कीर्तनाचा अभंग गोकुळामधील काल्याच्या प्रसंगात घेतला जाणारा अत्यंत गोड असा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय गोपाळ आणि श्रीकृष्ण परमात्मा यांच्यामध्ये जे निष्काम प्रेम होतं त्याचं गोड असं वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात, पाहती गोवळी. गवळणींच्या बद्दल सुद्धा असा एक अभंग आहे. पाहती गवळणी असा आहे. तवती पालथी दुधाणी असं तो पुढचं चरण आहे. तसा हा अभंग पाहती गोवळी म्हणजे गोपाळ पाहतायत की श्रीकृष्ण परमात्मा आमच्या तोंडातलं हातातलं म्हणजे ओरबडून घेतोय, हिसकावून घेतोय आणि उष्ट खातोय. उष्ट पाहती गोवळी खाय त्याची उष्टावळी, त्यांचं उष्ट खातोय. उष्ट जिथं प्रेम असतं तिथं प्रेमामध्ये आपण एकमेकाचं उष्ट खातो. ते काही सांगायला नको, आपल्याला माहिती आहे. तसं शास्त्राने उष्ट निषेध केला आहे. आपलं कुणाला उष्ट देऊ नये, त्याबरोबर आपलं पुण्य जातं म्हणे. पण ज्याच्यावर आपलं नितांत प्रेम आहे त्याला उष्ट द्यायला काय अडचण आहे. आपलं जाऊ द्या ना त्याला प्रेम, असा प्रकार होऊ शकतो. आपल्या मुलाचं उष्ट आई खाते, आई आपलं उष्ट सुद्धा मुलाला घालते. किंवा पतिव्रता स्त्री पती पत्नी एकमेकांना उष्ट देऊ शकतात, असा प्रकार आपल्याला दिसतो. श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळ यांच्यामध्ये इतकं प्रेम होतं, गोपगोपिकांचं श्रीकृष्ण परमात्म्यावरती इतकं निष्काम प्रेम होतं. त्या निष्काम प्रेमापोटी श्रीकृष्ण परमात्म्यांनी गोपाळांच्या हातातलं तोंडातलं सुद्धा हिसकावून घ्यावं आणि खावं, एवढं त्या गोपाळांच्यावरती प्रेम होतं. त्या चरित्राचा अभंग हा अत्यंत गोड अभंग आहे. अभंगाचा अर्थ लक्षात घ्यायचा. पाहती गोवळी मला माहिती आहे काला म्हणजे कालवा असतोय. म्हणून काय करायचं, आपण लोक जे सुरुवातीला आलेलं असतो ते आवडीचे असतो कीर्तनाला, पुढंच बसायचं. कोण बडबडणारी येतात ती मागं बसतात, आपण त्यांचा विचार करायचा. पाहती गोवळी खाय त्याची उष्टावळी. गोपाळ सुद्धा पाहत आहेत की आपलं उष्ट हा हिसकावून खातोय, याला किती आपल्या उष्ट्याची आवड आहे.
याचं कारण असं असावं की तुकोबारायांनी कारणाचा अंदाज केला आहे की अखंड नामचिंतन, कृष्णा हे कृष्णा हे कृष्णा सारखं हाक मारायची, बोलायचे त्याच्याशी, सतत कृष्ण 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 म्हणायचे. करीती नामाचे चिंतन, सतत कृष्णाचं चिंतन करायचे. उठले तरी कृष्णा म्हणूनच उठायचे घरात गोपाळ. झोपतानाही कृष्णा आता झोपतो रे म्हणून झोपायचे. तुझ्याबरोबर आज फार खेळ खेळलो म्हणून कृष्णा म्हणून झोपायचे. आणि दिवसभरात तर सारखं कृष्णाबरोबरच असायचे, श्रीकृष्ण परमात्म्याबरोबर. त्यामुळं कृष्णा 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 कान्हा असं सतत म्हणायचे. करीती नामाचे चिंतन. तुकोबरे त्यांना म्हणतात गडी कान्होबाचे ध्यान. हे सगळे कोणाचे गडी आहेत? कान्होबाचे गडी आहेत. कान्होबाच्या खेळात खेळणारे गडी आहेत, गडी आहेत कान्होबाचे. गडी याचा अर्थ काय? सेवक आहेत, सखे आहेत, मित्र आहेत, अत्यंत जवळचे आहेत, श्रद्धजन म्हणावं अशा प्रकारचे जवळचे आहेत. आणि अखंड ध्यान कोणाचं? गडी कान्होबाचे ध्यान. कान्होबाचं ध्यान असायचं अखंड, प्रत्येक गोष्टीत ध्यान असायचं. आमचं कामापुरतं ध्यान असतं, कीर्तनात आलो की तेवढंच आमचं. पुन्हा कीर्तन संपलं की दुसरंच काहीतरी आमच्या मनात असतं. म्हणून गडी कान्होबाचे ध्यान. तुकोबाराय म्हणतात आली द्यावी डाई. म्हणजे काय? आली द्यावी डाई, मागे वळत्या लागे पायी. कधी कधी श्रीकृष्ण परमात्म्यावरती गायी वळवायचा नंबर यायचा. कोणाचाही एखाद्यावरती नंबर आला तरी श्रीकृष्ण परमात्म्याने त्याची डाई घ्यायची. डाई घ्यायचे अर्थ आपण स्वतः वळवायला जायचे. मी भगवान आहे, मी अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे असा अभिमान धरायचे नाहीत. आली द्यावी डाई, लागे वळत्या मागे पायी. गाई नाही, मी पाटलाचा मुलगा आहे, नंद पाटलाचा, मी देव आहे, अणजावा रे माझ्या वळवून गाई, असं असं करायचं नाही, पळत जायचे आपण. अशा पद्धतीनं श्रीकृष्ण परमात्म्याबरोबर असे अनेक खेळ या गोपाळांचे चालायचे. तुकोबाराय म्हणतात एके ठाई काला शेवटच्या चरणात सगळ्या गोपाळांना एकत्र मिळून एका ठिकाणी काला करायचे. पण काल्याचा आनंद कुणाला मिळेल? भाविकाला. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. आम्ही सुद्धा काल्यामध्ये सहभागी होतो, पण भाविक असलो तर त्याचा प्रसाद व्यवस्थित मिळतो, नाहीतर मिळत नाही. भाविक असावं. पंढरपूरला जा किंवा इतर कुठल्याही पारायणामध्ये जा, कुठल्याही तीर्थाला झाला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर भाविक असावं. उगाच आपलं लोक चालल्यात म्हणून चाललोय असं नको, प्रसाद असतोय म्हणून चाललोय असं नाही. कशा करता जायचं? अंतःकरणामध्ये प्रेम असावं, त्या प्रेमयुक्त अंतःकरणाने परमार्थ करावा. म्हणून एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. अभंग थोडक्यात समजलंय आपल्याला. पाहती गोवळी खाये त्याची उष्टावळी. करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. आली द्यावी डाई, मागे वळत्या लागे पायी. गाई आली द्यावी डाई, मागे वळत्या लागे गाई. करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. विठोबा Come on.
जय जय गोपाळ कुमार जय जय गोपाळ जय जय गोपाळ बोला पुंडरी कमलवाणी देवाधिदेवा जगत्रय दिवा देवा आधिदेवा जगत्रय दिवा परियशी केशवा विनंती माझी देवा आधिदेवा जगत्रय दिवा देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा परियशी केशवा विनंती माझी परियशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 देवाधिदेवा जगत्रय जीवा परियेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नावायसे दे प्रेम काही कळा. आज परमगुरु श्री कन्नन महाराज यांच्या पारायणाची सांगता आणि त्यांचा उत्सव पुण्यतिथी उत्सव या निमित्तानं हे काल्याचं कीर्तन प्रतिवर्षी आपण आयोजित करतो. त्यानंतर आपल्याला महाप्रसाद असतं. तसं काल्याचं कीर्तन हे पळवापळवी करून करायचं असतं. अगदी थोड्या वेळेत ते आवरायचं असतं. प्रसाद असतो, भरपूर लोकांना तो प्रसाद असतो आणि तेवढा सगळा प्रसाद व्हायचं झालं तर वेळ लागतो आणि सगळं थांबते खरं हे थांबत नाही असे लोक काही असतात. हे जे अजून एवढा उशीर आहे तर आमचं आम्ही घराकडे जेवायला जातो म्हणणारे सुद्धा लोक आहेत. पण सगळ्यांच्या मुखामध्ये कमीत कमी महाराजांचा प्रसाद तरी पडावा. 7 दिवस आम्हाला कीर्तनाला यायला मिळालं नाही, निदान आजचा प्रसाद तरी त्यांच्या मुखात पडावा या दृष्टीने संयोजकांनी वेळेत कीर्तन संपवण्याची आज्ञा केलेली आहे. त्या दृष्टीने आपण वेळेत कीर्तन निर्धारित वेळेमध्ये आपलं कीर्तन आटोपायचं आहे. फक्त असा उत्सव संतांचा जो उत्सव असतो होत असतो तो भाग्याने आपल्याला लाभत असतो. आपण इथं सर्वसाधारण राहणारे जे लोक आहोत त्या सगळ्यांचं मोठं भाग्य आहे की त्या भाग्याने आपल्याला असा उत्सव मिळतो. नाहीतरी बऱ्याच ठिकाणी असे मंदिरं मठ मशिदं जे काही धार्मिक स्थळं आहेत ती स्थळं तशीच पडलेली आहेत. तिथं भजन पूजन काही होत नाही. एखादा पुजारी तेवढी पूजा करत असेल, पण देवाला जास्त करून जर काय आवडत असेल, संतांना जास्त करून तर कीर्तन भजन आवडतं बरं, पारायण प्रसाद हे सगळं आवडतं. आणि ते सगळेजण मिळून अनेक जण मिळून
अशा प्रकारचा उत्सव करावेत याचा आनंद त्यांना सुद्धा होतो. म्हणून आपण हा आजचा उत्सव करतो आहोत. त्यातली काल्याची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये फक्त श्रीकृष्ण परमात्म्याच्या गोकुळातल्या चरित्राचं वर्णन करायचं असतं. गोकुळातल्या चरित्राचंच वर्णन का करायचं असतं याचं एकमेव कारण असं आहे की साधारण सामान्य लीला त्यांनी केल्या. चोरी करणं, खोड्या करणं, हे मुलांचे जे काही सवय असते त्याच्यातून बऱ्याच प्रकारचे दिव्य गोष्टी शिकवल्या आहेत. परंतु दिसायला अशा प्रकारच्या सामान्य गोष्टी जेव्हा आपल्या कानावर पडतील तेव्हा त्याची आठवण होईल, कृष्णाची, देवाची आठवण होईल. आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाचं सहजासहजी ध्यान होत नाही. तो देव असा आहे, निर्गुण आहे, त्याची जी मूळ अवस्था आहे ती सहजासहजी न समजण्यासारखी आहे. मग त्याचं ध्यान करताना ज्योतिस्वरूप ध्यान करावं, अमुक ध्यान करावं, तमुक ध्यान करावं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्यासमोर येत असतात. पण ते सगळं ऐकायचं आणि सोडून द्यायचं असंच होतं. आपल्याला ते काही समजत किंवा त्याची धारणा आपण करण्याकरता धडपडत नाही. आपण सगळ्यांना समजावं याकरता अशा प्रकारचं 7 दिवसाचं पारायण करावं आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं आणि गोपगोपिकांचं जे निष्काम गोकुळातलं प्रेम होतं त्या प्रेमाचं वर्णन करावं. ते ऐकल्याने आपल्या ध्यानामध्ये भगवंत राहील. सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल तर देवाचा विसर आपल्याला पडू नये याच्याकरता केलेला अध्वरी लोकांनी प्रयत्न आहे. आपण सर्वसाधारणपणे या प्रपंचामुळे देवाला विसरत असतो. सारखं देवाला विसरणं हेच बाकीचं सगळं ध्यानात असतं आमच्या, पण देव मात्र ध्यानात नसतो. आणि त्याचं ध्यान आपल्याला व्हावं, अखंड ध्यान राहावं, त्याचं कधी विसर पडू नये या दृष्टीने पारायण संपल्यानंतर सुद्धा या काल्याचं कीर्तन केलं जातं. त्या काल्याच्या कीर्तनात श्रीकृष्ण परमात्म्याच्या गोड चरित्राचं वर्णन करावं लागतं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सर्वांना माहीत मथुरेच्या त्या बंदीवासामध्ये वसुदेव देवकीच्या पोटी आले. आणि पोटी आल्यानंतर आपल्या आईवडिलांना सांगितलं, घाबरू नका म्हणे, मी या पृथ्वीवरचा भार उतरण्याकरता आलो आहे, परंतु मला काही काळ गोकुळामध्ये पाठवा. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला, म्हणसिय सती रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. मला नंदाच्या घरी नेऊन सोडा. तुम्हाला वाटत असतील इथं रक्षपाळ आहेत म्हणजे वॉचमॅन आहेत, पण त्यांना मी मोहित केलं आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तिथं जा, माया उपजली तेथे मज ठेवी आणि येते. तिथं माया नावाची मुलगी जन्माला आलेली, मायेचे अवतार असणारी मुलगी जन्माला आलेली आहे. कोणाच्या पोटी? यशोदामय्याच्या पोटी. तिथं मला ठेवायचं आणि तिला इकडे घेऊन यायचं, एवढं काम करा. आता बरंचसं चरित्र मथुरेतलं आणि त्या यमुनेतलं सांगता येतं, ऐकलेलं आहे आपण बरंचसं. आपण आता डायरेक्ट गोकुळात जायचं. आणि आज जो अभंग घेतलाय तो गोपाळांच्या संबंधी असल्यामुळे गोपाळांचा जास्त विचार करायचा. बरेचदा
मागे आपण बघितलं तेव्हा गवळणींचा विचार जास्त केला. दोन्ही विचार यायला हवेत, पण या अभंगात जरा गोवळे असा शब्द आल्यामुळे थोडं गोपाळांचा आपण विचार करायचा. श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये पोहोचले. जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात पोहोचले तेव्हा सगळं गोकुळ झोपलेलं होतं. भागवतात वर्णन केलेलं सगळं गोकुळ म्हणजे योगमायेनी सगळ्यांवरती निद्रा टाकलेली होती. यशोदा मैया सुद्धा प्रसूत झाली होती. आता झोपेत प्रसूत होत्यात काय हो? माता माऊलींना माहिती आहे, ते काही सांगायला नको, पण ती मुलगी जन्माला आल्यानंतर त्या योगमायेनी सगळ्या गोकुळाला निद्रिस्त केलं होतं. स्वतः वसुदेव तिथं पोचले. तिथं त्या श्रीकृष्ण परमात्म्याला ठेवलं आणि योगमायेला घेऊन आपल्या आपल्या बंदीशाळेमध्ये मथुरेत गेले. गोकुळामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याचा प्राकट्य झाल्यानंतर अतिशय आनंद निर्माण झाला. पहिल्यांदा नंदबाबाच्या बहिणीनं, सुनंदा नावाच्या नंदबाबाच्या बहिणीनं बघितलं आणि तिनं आपल्या वहिनीला जागं केलं. वहिनी उठा उठा, बघा तुमच्या पुढे काय नीलमण्यासारखा चमकणारा श्रीकृष्ण परमात्मा. मला जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, तुम्ही थोडंसं त्याचं चिंतन करा. श्रीकृष्णाचा एखादा फोटो बघितला तर केवढा आनंद होतो आपल्याला, आणि तो कसा असेल तेव्हा सगळ्या सृष्टीला आनंद झाला होता. सृष्टीला आनंद झाला, कारण ही पृथ्वी माता तरी पापाच्या भाराने दुःखी झालेली होती. माझ्या या भूमीवरती, माझ्या या मांडीवरती माझा श्रीकृष्ण परमात्मा भगवंत जन्माला आला आहे. मला आता या सगळ्या ओझ्यातून, या सगळ्या पापातून मला बाजूला करेल, याचा अतिशय आनंद पृथ्वी मातेला झाला होता. उत्फुल्लित झाली होती सगळी. गोकुळातल्या सरोवरांमधली कमळं उत्फुल्लित झाली होती, कमळं उमलली होती. मंद मंद वारा वाहत होता. संपूर्ण सृष्टी अशी फुलारून गेली होती. श्रावणामध्ये आपल्याला माहिती आहे वातावरणही तशा प्रकारचं असतं, आणि अशा शांत वातावरणाच्या वेळेला सगळीकडे आनंद होता. सुनंदेनं आपल्या भावाला जाऊन सांगितलं, नंद बाबा गोसेवा करत होते, 9 लाख गायी होत्या, तिथं गोठा साफ करत होते, गायींना स्वच्छ करत होते, धार काढत होते. पहाटेची वेळ होती, ब्रह्म मुहूर्त होता. जाऊन सांगितलं, दादा लाला भयो, तुम्हाला मुलगा झालाय, मुलगा झालाय. नंदबाबाच्या गळ्यात नवरत्नाचा हार होता, तसाच देऊन टाकला. कुणाला? आपल्याला जर कोणी पहिल्यांदा अशी बातमी सांगितली तर आपल्याकडे काय असेल ते देऊन टाकावं, असायला तर पाहिजे. देऊन टाकावं. सुनंदेला आनंद झाला. सुनंदेनं बाकीच्यांना सांगणं चालू केलं. मग सगळेजण एकमेकाला सांगायला लागले. गवळण सांगे, गवळणीला पुत्र झाला, यशोदेला एक धावी एकी पुढे, ताटी वाटी सुंटवडे. सुंटवडं तयार करून गवळणी एकमेकांना वाटायला लागल्या. अतिशय आनंद झाला, सगळीकडे आनंद. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. बाळकृष्ण
आनंदेच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी किंवा बाळक्रीडेत म्हटल्याप्रमाणे गोकुळी आनंद प्रगटले सुख घरोघरी. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास दैन्य दारिद्र्यास त्रास आला आले नारायण तयांच्या अंतरा दया क्षमा नरा नारी लोका ब्रह्मज्ञान झाले केली या वाचुणी जपतपे. कुठल्याही प्रकारचं जपतप न करता त्यांना ब्रह्मज्ञान झालं. जपतपे काय करावे साधने जव नारायणे कृपा केली. नारायणाची कृपा झाली, देवच त्यांच्या घरात आला, देवच त्यांच्या गावात आला. मग किती आनंद आहे. अतिशय सगळ्यांना आनंद झाला. विशेषत्वानं गोपाळ गोपिका श्रीकृष्ण परमात्म्याला बघण्याकरता झुंडीचे झुंडी यायला लागल्या. सगळ्यांना श्रीकृष्ण परमात्म्याचं जे नंदबाबाचं घर आहे ते चौसोपे होतं, म्हणजे 4 बाजूनी दारं होती त्याला. 4 बाजूनी दारं होती. 4 दारांमध्ये नंदबाबांनी कुणाला वस्त्रदान सुरू केलं, कुणाला सुवर्णदान सुरू केलं, कुणाला अन्नदान सुरू केलं, कोणाला काय हाताला येईल ते सगळं दान द्यायला लागले. तुम्ही म्हणणार हे सगळं दान दिल्यावर मग यांच्या घरात काय राहणार असं वाटेल तुम्हाला, पण असं नसते. दान दिल्यावर आणि वाढते. आपल्याला वाटतंय दिल्यावर हे सगळं देऊन असं कसं संपून चालल, काय तर ठेवाय नको काय असं म्हणणारे लोक असतात. पण जास्त ठेवायला लागलं की ते राहत नाही बरं का, तिला दान द्यायचं. नंदबाबा असं दान द्यायला लागले. बरेच लोक आनंदानं ते दान स्वीकारून निघाले. पण सगळेजण श्रीकृष्ण परमात्म्याला बघूनच जायचे. आता रात्री जन्माला आलेलं मूल सगळ्यांकडे किलकिल्या डोळ्यांनी बघत होतं असं वर्णन आलं आहे भागवतामध्ये. रात्री जन्माला आलेलं मूल डोळं उघडतंय का हो, तुम्हाला माहिती असेल वगैरे. पण हे मूलच तसलं होतं. सगळ्यांकडे बघत होतं. का बघत होतं? आता यानं काय काय पुण्य केलंय, यानं काय काय पुण्य केलंय, यानं काय काय पुण्य केलंय, याला मला काय काय द्यायला पाहिजे, हे सगळं हजेरी पत्रक बघत होतं. मेमरी कार्ड घालून सगळं हजेरी पत्रक बघत होतं. काय काय यानं काय काय केलेलं आहे मागं, याला मला काय द्यायला पाहिजे, याला मला काय द्यायला पाहिजे. प्रत्येकाला आपण देवाच्या समोर गेलो की देवाला ते सगळं कळतंय बरं का. आपल्याला वाटते आपण काय, आपलं काय कळतंय देवाला असं वाटते, पण असं काय नाही. आपण काय काय चुका करून आलो आहोत किंवा काय काय बरोबर करून आलो आहोत ते सगळं देवाच्या समोर उभारल्यावर देवानं आपल्याकडं बघितल्यावर कळते. म्हणून देवाच्या दर्शनाला जावं. देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर देवाला सगळं कळतं. याला जरा शुद्ध करायला पाहिजे, याला जरा सरळ करायला पाहिजे, बरोबर देव करतो. असो, या सगळ्यांकडे देव पाहत होते, प्रत्येकाचा विचार करत होते. हळूहळू श्रीकृष्ण परमात्मा या गोकुळामध्ये वाढायला लागले. हळूहळू अगदी सविस्तर सांगायला लागलं तर वेळ फार लागतो, पण आपल्याला आपल्या वेळेत बसवायचं म्हटल्यावर थोडं लगेच तो खेळायला लागला म्हणायला पाहिजे. देव रांगायला लागले. देवाचं रांगणं वेगळं होतं. आपल्या मुलांचं रांगणं बरेच, आमची गुरुजी म्हणायचे काही मुलं पोटानंच पुढं सरकतात. आमचे गुरुजी म्हणायचे हे पोटापुरतंच मिळवतंय म्हणायचे. आणि थोडा रांगत असला तर जरा काहीतरी आपल्या आपल्या लोकांचा विचार करेल. पण श्रीकृष्ण परमात्म्याचं रांगणं असं होतं. तळवे तळ हात टेकित, तळवे तळ हात टेकित, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंग
रंगनाथ रंगनी रंगनाथ तोम्या देखिलास ये तोम्या देखिलास ये तोम्या गवळण दसवंती पैसांगे गवळण दसवंती पैसांगे गवळण गवळण दसवंती ही दुसरी गवळण आहे असं नाही बरं का. दसवंती यशोदामय्यालाच म्हटलेलं आहे भागवतात आले. दसवंती नावाची गवळण असं वेगळी गवळण नाही. दसवंती यशोदामय्याचं नाव आहे. यशोदामय्या पहिल्यांदा त्याचं रांगणं बघते. कसं देव रांगत होता? तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे हात असा टेकलेला आहे पृथ्वीवरती. पृथ्वीला सांगतोय भगवान, हे पाते पृथ्वी माते, तुझ्यावर झालेला पापाचा भार उतरण्याकरता मी आलो आहे. तिला आश्वासित करतोय, काही काळजी करू नकोस. डाव्या गुडघ्याचं जे रांगण आहे, भक्ताच्या समोर देव गुडघे टेकतो हे ध्यानात ठेवायचं. त्याच्याकरता आपण भक्त व्हायला पाहिजे. भक्त अत्यंत देवाला आवडतो. या जगामध्ये श्रीमद भागवतात न तथा मे प्रियतमा आत्मयोनिर्ण शंकर असे एक श्लोक आहे. भगवंताला किंवा आपल्याला सर्वसाधारणपणे आपल्याला सगळ्यात काय आवडतं? आपला मुलगा आवडतो हो की नाही? आपलं सगळं प्रेम कोणावर असतं? मुलावर असतं. आम्ही किती बी फाटके कपडे घालू द्या, पण आमचं पोरग टाईट पाहिजे असं वाटतं. ब्रह्मदेव हे भगवंताचे पुत्र आहेत. ब्रह्मदेव हे भगवंताचे असे पुत्र आहेत की ते पत्नीपासून झालेले नाहीत. आत्मयोनिर्ण म्हणजे त्यांच्या नाभी कमलातून प्रकट झालेले आहेत. नाभी कमलातून प्रकट झालेला आपला असलेला मुलगा मला आवडायला पाहिजे का नाही? देव सांगतात होय आवडायला पाहिजे, पण मला भक्ता एवढा आवडत नाही. न तथा मे. दुसरी गोष्ट सांगितली, माझंच स्वरूप असणारे भगवान शिव, माझंच स्वरूप असणारे मला आवडायला पाहिजेत. मी आणि ते एकच आहे. हरिहरा भेद नाही नका करुवाद. या अवस्थेत असणारे माझंच स्वरूप असणारे भगवान शिव मला आवडायला पाहिजेत, पण भक्ता एवढं नाही. न तथा मे. मला सुखशय्या करणारा शेष माझ्या अत्यंत जवळ असतो. शेषनारायण माहिती आपल्याला, शेषावरती भगवान झोपलेले आहेत, किंवा ती लक्ष्मण तेच आहेत, बलराम तेच आहेत, माझ्या जवळच असतात. ते मला अत्यंत आवडायला पाहिजेत, पण त्या भक्ता एवढं नाही. आता असं सांगत सांगत आले, आपल्याला सगळ्यात काय आवडतं? नाही नाही, इथं काहीतरी आहे, हे येत आहे, असू दे. कायच आवडलं नाही तर आपल्याला एखाद्या मनुष्याला त्याची पत्नी अत्यंत आवडते, तिच्यावर सगळं प्रेम असतं, करल ते सगळं तिच्याकरताच करतंय, ते ती म्हणल तसं वागते, बरोबर आहे की? असं असल्यामुळे माझी अर्धांगिणी असणारी अनपायिनी भार्या, अनपायिनी याचा अर्थ आपली जी भार्या असते ती पायिनी असते, अपायिनी असते, अपायी.
आणि भगवंताची भार्या ही कशी अणपायिनी, म्हणजे ती देवाला कधीच सोडून जात नाही, कुठल्याच अवतारामध्ये ती नाही असं नाही. अगदी बद्रीनारायणाचा संन्यास वेशाचा अवतार होता नारायणाचा, तिथं तपश्चर्या करण्याकरता मी चाललोय, कोणी यायचं नाही माझ्याबरोबर सांगितलं होतं. पण देव तिथं जायच्या आधी बोरीचं झाड होऊन लक्ष्मी राहिले होते. बोरीचं, बोरी याला बद्री म्हणतात बरं का, म्हणून तिथल्या त्या नारायणाला बद्रीनारायण म्हणतात. गेलाय का बद्रीनारायणाला? बद्रीनारायण केदारनाथ बद्रीनाथ आहे ना, तिथे बर्फापासून तिथल्या उन्हापासून संरक्षण माझ्या भगवंताचं तपश्चर्या करण्याकरता येणार आहे, म्हणून तिथं आधीच जाऊन राहिल्या. कुठल्याही अवतारामध्ये ती नाही असं नाही. भगवान दत्तात्रय हे संन्यास वेशातले आहेत, पण त्यांच्याबरोबर सुद्धा पाठीमागे जी गाय आहे ना, कामधेनू गाय, त्या रूपाणी लक्ष्मी आहे सगळ्या अवतारामध्ये. आपले ज्ञानोबाराय जे आहेत, ज्ञानोबाराय, त्या ज्ञानोबारायांचा अवतार सुद्धा कसा आहे? संन्यासाचा अवतार आहे. पण तिथे सुद्धा लक्ष्मी माता आधीच येऊन थांबली. आधीच कशा रूपाने राहिली? जयाची द्वारी सोन्याचा द्वारी सोन्याचा अंगे ऐसे बळ रिडा बोले, जयाची द्वारी सोन्याचा अंगी ऐसे बळा रे राम, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञानोबारांच्या दारात जे सोन्याचं पिंपळ आहे ती लक्ष्मी आहे बरं का, लक्ष्मी आहे. म्हणजे ज्ञानोबाराय हे महाविष्णूचे अवतार आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणजे माझ्याबरोबर ही नेहमी अवताराला येणारी माझी अणपायिनी भार्या मला आवडायला पाहिजे की नाही? पण माझ्या भक्ता एवढं नाही. मिया लक्ष्मी डावलोणी केली परवते म्हटली. मी लक्ष्मीला बाजूला सारून मी माझ्या भक्ताला जवळ करतो. भक्तावर अत्यंत प्रेम करणारे भगवान असल्यामुळं मी कशाकरता सांगितलं? या भक्तांवरती अत्यंत प्रेम करण्याकरता श्रीकृष्ण परमात्म्यांनी या गोकुळामध्ये अवतार केला. देवाला भक्ताबद्दल अतिशय प्रेम आहे. या श्लोकामध्ये शेवटी असं सांगितलेलं आहे, हे सगळे माझ्यापासून बाजूला असणारे आहेत. लक्ष्मी बाजूला आहे, भगवान शिव बाजूला आहेत, ब्रह्मदेव बाजूला आहेत, शेष बाजूला आहेत, पण माझा आत्मा मला माझ्या जवळ आहे की नाही? मग मी माझ्या आत्म्यावर तरी प्रेम करायला पाहिजे. देव म्हणतात मला माझा आत्मा सुद्धा आवडत नाही, एवढे भक्त मला आवडतात. किती प्रेम आहे. त्या दृष्टीने श्रीकृष्ण परमात्मा अत्यंत सर्वसामान्य रूपाने तिथे जन्माला आले. सगळ्या गोपाळांना हळूहळू एकत्र करायला लागले. या गोपाळांचं माझ्यावरती ऋण आहे. या गोपाळांचं माझ्यावरती ऋण आहे. या ऋणातून मला मुक्त व्हायला पाहिजे. या गोपिकांचं माझ्यावरती ऋण आहे. यशोदा मैयाचं ऋण आहे, यमुना मैयाचं ऋण आहे, या गायी गोपाळांचं, गायी वासरांचं माझ्यावरती ऋण आहे. या सगळ्या ऋणातून तिथं असणाऱ्या गोकुळामध्ये असणाऱ्या झाडांचं सुद्धा देवावरती ऋण होतं. त्या सगळ्या ऋणामधून मुक्त होण्याकरता देव तिथे अवताराला आले होते. ऋण फेडावया अवतार केला, ऋण फेडावया अवतार केला, अविनाशाला काराचे
केला ऋण फेडावया अवतार केला ऋण फेडावया अवतार माझी वाणी तुझे वर्णिगुण नाम माझी वाणी तुझे वर्णिगुण नाम माझी वाणी तुझे श्रीकृष्ण परमात्मा ऋण फेडण्याकरता अवताराला होते. अनेकांचं प्रत्येकाचं ऋण सांगत बसलो आणि त्याचं पाठीमागचं चरित्र सांगत बसलो तर आपलं 11:30 वाजायला बरं का. आपल्याला बघायचं आहे, थोडक्यात बघायचं आहे, या अभंगाच्या दृष्टीने बघायचं आहे. श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळ यांच्यातलं जे प्रेम आहे याचं थोडं चिंतन आपण जास्त करायचं आहे. या अभंगात पहाती गोवळी असं दिल्यामुळे गोपाळांचं चिंतन करायचं आहे. गोपाळ अत्यंत भाग्यवंत अशा प्रकारचे होते. या गोपाळांनी श्रीकृष्ण परमात्म्यावरती काय प्रेम केलं होतं हे गोपाळ पूर्व अवतारामधली वानर होती. वानर रामावतारामध्ये श्रीकृष्ण श्री रामप्रभूंच्या बरोबर त्या रावणाशी युद्ध करण्याकरता या वानरांनी मदत केली होती. काही शहाणे लोक असतात बरं का. खरं म्हणजे रामप्रभूंनी चूकच केली. वानर कशाला का नेली, माणसं का कितीतरी होती, माणसं न्यायचे की नाही. पण मोठी माणसं अत्यंत हुशार असतात. आणि भगवंत तर कसा आहे, चतुरातू शिरोमणी किंवा देव चतुर जाणोनी अंतर. लंका कशाची होती हो, सोन्याची होती. ही माणसं नेली असती तर युद्ध करायचं सोडून तुकडं मोडून खिशात घालून आली असती. एवढं आणलं तर किती तोळा होईल, हा, किती पैसे होतील आत्ताचे. पण या वानरांना काय नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, या वानरांना जेवायची सुद्धा व्यवस्था करायचं काम नाही. राणीची या पाले खाईरा नेवाणी घेवविले लंकेश्वरा शिवये पा. रानातला पाला खाऊन त्यांची जर माणसं नेली असती तर आचारी भांडी कुंडी धनधान्य सगळं न्यायची पाळी आली असती की नाही. स्वतः श्रीराम प्रभू वनवासात होते, कंदमुळं खात होते. मलाच कंदमुळं खावी लागणार आहेत आणि यांना जेवण कुठं घालायचं. म्हणून वानरांना नेलं. आणि वानरांसारखी निष्ठा ते रामप्रभूंचं ते रामायण वाचल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही. फार प्रेम केलं देवावरती. प्रत्येक गोष्टीमध्ये संकट धारण करून त्या वाईट असणाऱ्या राक्षसांचा नाश करून श्री रामप्रभूंना युद्धामध्ये मदत करून आले. मग घरी आल्यानंतर सीतामाईंना वाटायला लागलो, या वानरासनी एकदा जेवायला घालूया. म्हणजे माता माऊलींचं हृदय असतं ना, आपल्या कुठंतरी काही लग्न असतं, वास्तुशांती असते, त्याच्यात कोणतरी जास्त मदत करते बघा, त्याला काहीतरी जेवायला घालूया, निदान टॅवेल टुपी तरी देऊया, काहीतरी येते बरं का आपल्या म्हणत.
आणि हे याच माऊलींना प्रेम असतं, आमचं तुमचं असतं. म्हणून सीतामाईच्या मनात आलं की या वानरांनी आपल्याला खूप मदत केली आहे, यांना एकदा जेवायला घालू. रामप्रभू म्हणले यांना जेवायला घालायच्या भानगडीत पडू नको सीते, सांगितलं. पण खरं सांगू का, इकडं बघून सांगत नाही बरं का, देवाची बायको सुद्धा ऐकत नव्हती महाराज, स्वप्नील महाराज. देवाची बायको सुद्धा ऐकलं नाही, जेवण केलं. आता तुमच्या आमच्यासारखं जेवण नाही. सीतामाई म्हणजे अन्नपूर्ण आहे, प्रत्यक्ष जगन्माता आहे. एवढ्या 18 पद्म वानरांना जेवायला घालायचं, ती इतक्या सुंदरतेनं जेवण केलं. सुजी भात आमटी नवा महाराज. अनेक पक्वान्न होती, त्या सगळ्या पक्वान्नाचं वर्णन करत नाही. त्याच्यात लोणची 56 प्रकारची होती. लोणची आम्हाला एक लोणचं मिळायचं अवघड, 56 प्रकारची लोणची. ती कशा कशाची असतील बघा, आंब्याचं असेल तर सांगू सगळं, लिंबूचं असेल, मैन मुळ्याचं असेल, अजून कशाचं असेल ते सगळं तर मला तर कुठे येते. पण त्या लोणच्यामध्ये भोकराचं एक लोणचं होतं. भोकराचं, भोकर हे असं जिळबट असतं बरं का, जिळबट असतं, जिळबट. आणि वाढलं सगळं लोणचं, शेवटी वाढलं जातं. हे लोणचं सगळं वाढण्यात आलं, सगळं वाढून बरंचसं झालेलं होतं. आता थोड्या वेळात पाणी सोडायचंय, काही कुठंतरी जरा राहिलेलं काय काय बघायचं नाही, सोडायचं. एका वानरानं काय केलं, आता खरं म्हणजे एवढं ध्यानात ठेवायचं, कुठंही जेवायला गेल्यावर अन्नदात्याने पाणी सोडल्याशिवाय अन्नाला स्पर्श करायचा नाही, स्पर्श सुद्धा करायचा नाही. आम्ही सुजी जरा सारून भाजीला जागा करतो, भाजी जरा सारून सांडग्याला जागा करतो. पाणी फिरवायच्या वेळेला आपला हात खरकटा कसा झाला असतो कळत की नाही. खरं तर त्या अन्नदात्यानंच वाढत असताना सुजीत भात जाऊ नये, भातात आमटी जाऊ नये, बरोबर वाढायचं असतं, आवडीने वाढायचं. ते वानर गप बसलं नाही त्यानं, म्हणजे आपले लोक असतात ते जरा सांडगं खाऊन बघ, जिलेबी वाढली तर जिलेबीचं कुंडका खाऊन बघ असं करतात. तसं त्यानं हे कसलं लोणचं आहे रे म्हणून असं धरलं आणि दाबलं. अजून खायचं होतं. दाबल्यावर ते 60 दिशी उडलं. लोणचं उडल्यावर, उंच उडल्यावर त्या वानराला सहन जाईल, हे लोणच्या म्हणले, तुलाच उडी येते वय, बघ माझी उडी बघ म्हणून, आणि मारली उडी. अशी उडी मारली. आता वानराची उडी ती बरोबर तिथंच पडणार आहे का, दुसऱ्याच्या ताटात पडली. ते वानर म्हटलं तुलाच येते वय उडी, मी बी मारतो. ते बी मारलं, ते दुसऱ्याच्या ताटात. तिसरं उठलं, ते सगळी अशी एकापेक्षा एक वानरा उड्या मारायला लागली. वाढलेलं सगळं वाया गेलं. सीतामाई डोक्याला हात लावून बसली. सीतामाई, आमचे गुरुजी म्हणायचे नवऱ्याचं ऐकलं नसलं की असं होते म्हणायचे. रामप्रभू सांगत होते ना जेवायला वाढव, त्यांना वाढायच्या भानगडीत पडू नको. असं बसली, रडत बसली. मग आणि कुणालाही जवळ न घेता, कुणावरही प्रेम न करता ती बाजूला राहिली. पण श्रीरामप्रभू दयाळू आहेत. बहुवा हे करुणावंत, अनंत हे नामया. असा हात केला, सगळ्या वानरांना जवळ बोलवलं. या जन्मामध्ये जरी नाही झालं तरी पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला पंगती सुखाचा लाभ देण्याकरता मी येणार आहे. म्हणून ही गोपाळांच्या रूपाने वानर जन्माला आली होती. विठोबा पेंद्या, बोबड्या, सुदामा, वाकड्या, मनसुख अशी नावं होती त्यांची. ती नावं आपल्याला घेताना सुद्धा कसली नावं ठेवलेत असं वाटतं. आमची नावं कशी असतात, कुमार लावलेलं असतं, शिंग लावलेलं असतं. शिंग समजतं ना.
त्यात आता वेळ घालवत नाही. वेगवेगळ्या प्रकारची अशी आपली नावं असतात, त्याला काहीतरी पाठीमागं लावलेलं असतं. अमुक देव, तमुक देव, अशा सगळ्या. पण यांना काही नाव नाही, वाकड्या बोबड्या अशी नावं, अगदी साधी नाव होती. पण श्रीकृष्णावर एवढं प्रेम करत होते, आणि भगवान श्रीकृष्णाचंही त्याच्यावरती एवढं प्रेम होतं, त्यांच्याशिवाय देव राहायचे नाहीत. उठले की गोपाळांच्या घरात जायचे, उठली की अंगणात जायचे, गोपाळांना बरोबर घ्यायचं, त्यांच्यावर खेळ चालू व्हायचे. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, घरातले गावातले खेळ वेगवेगळे. पुन्हा जेव्हा गाई राखायला गेले तेव्हाचे खेळ वेगळे, हमाम हुंबरीचे अनेक वेगळ्याचे खेळ. गोपाळांनी श्रीकृष्ण परमात्म्याबरोबर जे सुख लुटलं, थोडा हळू बोला. त्या सुखाची कल्पनाच करतायत वेगवेगळ्या पद्धतीच. त्या ह्याच्यातलं एक वर्णन केले बघा, तुकोबार यांच्या बाळकिर्डीतच आहे. तुका म्हणे सुख घेतले गोपाळी, 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 तुका म्हणे सुख घेतले गोपाळी. नाचती कांबळी, नाचती कांबळी, करुणी ध्वजा, तुका म्हणे सुख घेतले गोपाळी, माझी वाणी तुझे वरती गुणनाम. नाचती कांबळी, नाचती कांबळी, करुणी ध्वजा, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. गोपाळांनी श्रीकृष्ण परमात्म्याबरोबर अतिशय आनंद लुटला, आनंद लुटला. त्याच्याबरोबर खेळावं. श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्यांना गोळा केलं, म्हणे आपण आता चोरी करायची, म्हणे चोरी. तुम्ही सगळेजण माझ्याकडे बघा, मी कसं धष्टपुष्ट आहे, आणि तुम्ही सगळे उदबत्ती पैलवान झाला. अरे तुमच्या घरी गायी नाहीत का? दूध दही लोणी खात नाही का तुम्ही? हे कृष्णा, आम्ही आमच्या घरी गायी आहेत, आई दूध काढते, दूध तापवते, विरझण लावते, त्याचं घुसळण करते, त्याच्यातनं लोणी काढते आणि लोणी मथुरेला विकायला जाते. आणि आम्हाला ताकाचं फुळूक पाणी, नुसतं ताक प्यायचं. मग ताकानं आम्ही मोठे कसे होणार? तुम्ही आम्ही सुद्धा आता तुमच्यात काही जनावरं नसतील सोडा, आपण आम्ही शेतकरी लोक आहोत. खेड्यात दूध काढलं जाताना डेअरीला घातलं जातं. डेअरीवाल्याने सुद्धा आता हुशारीने नाव बदललंय. डेअरीचं नाव गोकुळ ठेवलंय, मथुरेत नाही, गोकुळात चाललंय. दूध घालायचं डेअरीला आणि पोरासनी पाजायचं चहा. ताक आणि बरं होतं. चहा पाजून पोरं अशी झालेली आहेत, आता काय सांगावं. तुम्ही तुमच्या मुलांकडे बघा, त्या मुलांची व्यवस्था, त्यांना पूर्ण अन्न जे दूध आहे ते द्यायलाच हवं, त्यांना ठेव. दूध त्या मुलांना दिलं पाहिजे. दूध आपण जर त्या मुलांना नाही दिलो तर ती मुलं काय अवस्थेला पोचतील उद्या या सगळ्या प्रपंचामध्ये हे सगळं सोसायला. ही जुनं काहीतरी हे खाल्लेले आहेत म्हणून ही अशी आहेत बरं का. दूध द्यायला पाहिजे. दूध हे पूर्ण अन्न आहे, पूर्ण अन्न, म्हणून दूध मुलांना दिलंच पाहिजे. असो,
हे काय आणि महाराज तुम्ही कीर्तनात सांगालायसा असं म्हणाल तुम्ही, पण महत्त्वाचं ते लक्षात यायला पाहिजे. श्रीकृष्ण परमात्म्यांनी गोपाळांना गोरसाचं सेवन त्यांना व्हावं या दृष्टीने एकत्र केलं. पहिल्यांदा काही मोठ्या लोकांना सांगून बघितलं, या मुलांना तुम्ही दूध लई लोणी देत का नाही? म्हणे आम्ही देणार नाही, मथुरेला द्यावं लागतं, सारा भरावा लागतो, पोटाकरता आम्हाला काहीतरी पाहिजे, अमुक तमुक काहीतरी सांगायला लागले. देवाने म्हणले आता यांचा विचार करायचा नाही मोठ्या लोकांचा, आपण चोऱ्या करायचं. चोऱ्या म्हटल्यावर गोपाळ थांबा. अतिशय शुद्ध मनाचे सरळ मनाचे गोपाळ होते. ते म्हणले देवा चोरी करायची. देवाने सांगितलं आपल्या हक्काचं जे आहे ते आपण जर घेतलं तर त्याला चोरी म्हणत नाही. आपण गायी राखतो, आपण सांभाळतो, गायीचं शेण काढतो, गोसेवा करतो, आणि असं असताना त्यापासून मिळणारं जे गोरस आहे ते आम्हाला जर नाही मिळालं तर ते मिळवण्याकरता आम्ही काही चूक केली तर ती चोरी होत नाही. गोपाळांना कृष्णा मग चोरी कशी करायची सांगतो म्हणे. घ्या रे सामुग्री चोकट, खडे सराटे काठ्या नीट. एवढे एवढे खडे घ्या म्हणे, सराट्याचे काटे घ्या, काठी घ्यायची म्हणे, कानाबरोबर आहे काठी घ्यायची, आणि वस्त्र गाळीव माती घ्यायची. एवढंच. कृष्णा चोरी करायला जायचं आणि एवढंच. आम्ही सोन्या चांदीची चोरी करणार नाही. आपण चोरी कशाची करणार आहोत? लोण्याची नवनीताची चोरी करणार आहोत. त्यामुळे गोपाळ म्हणला देवा हे सामुग्री घ्यायला सांगितलं, त्याचा वापर कसा करायचा ते सांग म्हणे. बंदूक दिली तर ती बंदूक कशी चालवायची कळायला पाहिजे ना. तसं हे याचा उपयोग काय करायचा सांग. देवाने सांगितलं. आपण आत गेलो. सर्वसाधारण आत्ता जेवढ्या खिडक्या आहेत तेवढ्या खिडक्या नव्हत्या बरं पूर्वीच्या घरात, अंधार असायचा. मग माझघरामध्ये आपल्याला त्या उतरंडी लावलेल्या दिसायच्या, शिंके लावलेले दिसायचे. उतरंडी माहिती आहे का? उतरंडी नवीन मुलींना माहिती नसणार बघा. आत्ताचं जे फ्रीज आहे ना, फ्रीज तिजोरी आहे ना, तिजोरी, त्याला उतरंड म्हणायचं. हे सगळं तिथे अंधारात असं रचलेलं असायचं. आपल्याकडे जे खडे आहेत त्या खड्याने अंदाज घ्यायचा, असा खडे टाकून बघायचं. ज्या माठामध्ये लोणी असेल तो माठ डब करते, आणि ज्या माठात काय नसेल ते ठणठण पाळ जय गोपाळ ठण करते, त्याच्याकडे जायचं. वरती शिंक्यावर असणाऱ्या लोण्याला काढण्याकरता काठीचा उपयोग करायचा. आणि सराट्याची काठी काय करायची? एखादी गवळण जागी झाली आणि पळत यायला लागली तर तिच्या पायात असं सर्वसाधारण ती इकडून येणार आहे त्या बाजूला टाकायचं. सराट्याचे काटे नेहमी तोंड असं वर करून असतात, तुम्ही बघितले असतील बघा. त्याला मागे गाठ असते, गाठ. ते पायातनं काढून टाकल्याशिवाय पळा येत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, पायात काढून टाकला की इथं टोचला होता म्हणून यशोदेला किंवा कोणाला सांगायला ती दाखवत बी नाही. ते असले काठी असतात ते. मग ते असं अशा प्रकारची चोरी करायची. एक जण गोपाळ म्हणला कृष्णा हे वस्त्र गाळीव मातीचं काय करायचं सांगितलं नाहीस? हां सांगतो म्हणे. सांगतो. एखादी गवळण सुशिक्षित असली, सुशिक्षित म्हणजे घरात चप्पल घालून चालणारी असली, तिला काठे टोचणार नाहीत ना, तिच्याकरता ही वस्त्र गाळीव माती तिच्या डोळ्यात फुंकायची. डोळे चोळेपर्यंत आपण पळून जायचं. अशा चोऱ्या करायच्या. रोज श्रीकृष्ण परमात्म्याने गोपाळांना पहाटेच्या वेळेला असेल, रात्रीच्या वेळेला असेल, घ्यावं आणि त्यांच्या घरी जावं आणि भरपूर त्या गोपाळांना लोणी खायला द्यावं. एवढं खायला दिलं, एवढं खायला दिलं, गोपाळ म्हणायला लागले आमचं पोट भरलं म्हणे. तुका म्हणे झाले पोट, गेला केला घड्याने बोभाट. देवा तुझ्या बरोबर आल्यामुळे आम्हाला नवनीताचं पूर मिळावं, एवढं मिळालं. पूर समजतं ना, पंचगंगेला पूर आल्यावर कसं येते? इथं पुत्र आलतं की नाही पाणी, त्याला काय हिशोब असतो का? कुणीकडं पाणी आलं हे असं वाटतं आपल्याला.
कुठं नदी कुठं पाणी आलं असं वाटतं. पूर म्हणजे अतिशय अशा प्रकारचा लाभ होणं त्याला पूर म्हणायचं. लोण्याचा पूर आला कुणाला? गोपाळांना. एवढं लोणी, हाताला वास यायचा लोण्याचा, तोंडाला वास यायचा लोण्याचा. त्यांच्या कपड्यावर परफ्यूम कुठला होता? लोण्याचाच होता. कायम लोण्याचा वास. लोणी माहिती आहे ना मग? परवा मी एक पोरग्याला बारक्या विचारलं, लोणी खातोस का रे? लोणी कशाला म्हणायचं म्हटला. त्याला पनीर माहिती आहे महाराज, चक्का माहिती आहे, श्रीखंड हे माहिती आहे, पण लोणी माहिती नाही. आत्ताच्या मुलांना काही लोणीच माहिती नाही. केव्हा तरी घरात ते मिक्सरवर केव्हा काढून लोण्याचं जरा पोरासनी देत जावा. निदान लोणी म्हणजे काहीतरी हे तरी ध्यानात राहू द्या. असू द्या. श्रीकृष्ण परमात्म्याने एवढं खायला दिलं गोपाळांनी. गोपाळ आनंदित झाले, सुखावले, तृप्त झाले, समाधानी झाले. श्रीकृष्णाच्या पाठीमागनंच पळायचे. अनेक ठिकाणी देवाने जाता जाता बऱ्याच खोड्या केल्या. मला त्या गवळणींचं जास्त सांगायचं नाही, गोपाळांचं सांगायचं असल्यामुळे मी जास्त सांगत नाही आहे. गवळणींचं भरपूर आहे. गवळणींचं सांगायचं झालं तर श्रीकृष्ण परमात्म्याने चोरी करावी, जाता जाता सुनेच्या तोंडाला लोणी लावून जावं आणि सासू सुनेमध्ये भांडण लागावं. कधी कधी सासूच्या तोंडाला लावायचं आणि निघून जायचं. अशा पद्धतीने श्रीकृष्ण परमात्म्याने सुरू केलं. त्या खोड्या होत्या देवाच्या, अतिशय मोठ्या खोड्या होत्या. त्या खोड्यांमधनं काही शिकवलंही आणि या गोपाळांना तो आनंद दिला. गोपाळ सुखावले. म्हणून यांच्याबरोबर सुखावत असताना अनेक प्रकारच्या तक्रारी यशोदा मैयाकडे आल्या आणि यशोदा मैयाने आता श्रीकृष्ण परमात्म्याला सांगितलं, आता शाळेत जा. कुठल्या शाळेत? पूर्वी शाळा होती गाई राखांची, गाई घेऊन जायला सांगितलं. गाई गोपाळ यमुनीच्या तठी. गोपाळांबरोबर श्रीकृष्ण परमात्मा रोज जायचा. सकाळी भल्या पहाटे श्रीकृष्णाला यशोदामाई उठवायची, स्नान घालायची, चिमुकला पितांबर नेसवायचा, डोकीला मोरपिसाची टोपी घालायची, खांद्यावर एक घोंगडी टाकायची बारकी, गाई राखण्याकरता काठी हातात द्यायची, शिदोरीचं गाठोडं द्यायचं. सुंदर असा कस्तुरी टिळक लावलेला भगवंताच्या देवाला डोळे भरून बघायचं. अनेक पद्धतीने देवाला असं नटवायचं आणि देवाला बाहेर काढायचं. घरातनं बाहेर निघाला देव की यशोदा मैया डोळे भरून बघायची. अंगणात गेला की पुन्हा पळत जायची. आपल्या डाव्या पायाची माती श्रीकृष्णाच्या कपाळाला लावायची. माझ्या कृष्णाला कोणाची दृष्ट लागू नये. सगळ्या गोपाळांना गाई वासरं हे सगळे घेऊन देव थाटामाठात निघायचे. आणि त्यांच्याबरोबर तिथे गेल्यानंतर अनेक विविध प्रकारचं शिदोरी खात असताना देवाने त्या गोपाळांचं उष्ट खायचं. आम्ही म्हणतो देवाकडे जाताना अगदी सवळ्यानं जावं, पवित्र अवस्थेत जावं, पण तुकोबाराय म्हणतात, गवळी याची ताक पिरे काय पोरे चांगली. एवढा त्याचा छंद देवा, काय सेवा भक्तीची. देवाला छंद होता गोपाळाचा. त्या गोपाळांसाठी देव वेडा झाला होता. त्याला काही कळायचं नाही. उठायचं आणि गोपाळांकडे, उठायचं आणि गोपाळांकडे, सारखं त्या गोपाळांची आठवण काढायचं. गोपाळांशिवाय त्याला करमायचं नाही. त्यांच्याशी कधी भांडायचा, त्यांच्याशी कधी मिठी मारायचं त्यांना. अशा प्रकारची श्रीकृष्णाची लीला चालू होती. असो, आता आपलं 10 मिनिटं राहिल्यात. 10 मिनिटं थोडक्यात मधली चाल म्हणायची आणि उरलेल्या 5 मिनिटामध्ये, म्हणजे 5 मिनिटं आधीच संपायची 12च्या आधी. उरलेल्या 5 मिनिटामध्ये आपण थोडं काल्याचं वर्णन करायचं आणि थांबायचं. म्हणा. पहाटी गोवळी
हाय त्याची उष्टावळी पाहता गोवळी पाहता गोवळी करती नामाचे चिंतना करती नामाचे चिंतना खाय त्याची उष्टावळी खाय त्याची उष्टावळी उष्टावळी ध्यान गडी कान्होबाचे गडी कान्होबाचे ध्यान गडी कान्होबाचे ध्यान कान्होबाचे ध्यान नामाचे चिंतन करती नामाचे गडी कान्होबाचे
सगळेजण म्हणा विठोबा रखुमा पाहती गोवळी खाय त्याची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी काणोबाचे ध्यान. श्रीकृष्णाचे हे जे गडी होते याच्यावर देवाचं एवढं प्रेम होतं की त्या कंसाने पाठवलेल्या भल्या भल्या राक्षसांना गोपाळांना माहिती नाही तेच मारलं. कळायचंच नाही गोपाळांना काय झालं रे, कोण होतं रे ते, सगळं बसा समजू द्यायचं नाही. त्याचं भय त्या मुलांच्या मनामध्ये कधी निर्माण करू दिलं नाही. नकळत सगळ्यांना मार. ते एक स्वतंत्र चरित्र होईल बरं का. त्या माबळबडजीपासून वेगवेगळे जे आघ बक रिटा मोठमोठे राक्षस होते त्या सगळ्यांना मारायचं. मग ते सगळं चरित्र सांगायचं म्हटलं तर बरंच आहे. आपल्याला फक्त गोपाळ बघायचे असल्यामुळे गोपाळांच्या बरोबर श्रीकृष्ण परमात्मा जायचे. गावात असताना श्रीकृष्ण परमात्म्याने या गोपाळांच्या बरोबर जेव्हा खेळ केला ते मग गोपिकांना वाटत होतं की श्रीकृष्णाला त्या दृष्टीने दर्शन व्हायचं. पण त्या श्रीकृष्णाचं दर्शन व्हावं याकरता गोपिका काहीतरी निमित्त करून यमुनेच्या डोहाकडे यायचे. मुद्दाम आत्तासारखं दारात चाव्या नव्हत्या. धुणं धुवायला म्हणून जायचं, पाणी आणायला म्हणून जायचं, कृष्णाला बघायला, त्याला डोळे भरून बघायचं. त्याच्याशिवाय त्यांना चैन पडायचं नाही, आनंद वाटायचा. मुद्दामून तिथं एखादी चोळी विसरून यायचं, एखादी साडी विसरून यायचं आणि सासूला म्हणायचं विसरून आलो जातो म्हणायचं आणि बघ आणायला जायचं. असा प्रकार व्हायचा. असो गोपाळांनी श्रीकृष्णाबरोबर जे खेळ मांडले वेगवेगळ्या प्रकारचे हमामा हुंबरीचे खेळ म्हणतात बरं का. विटी दांडू, चेंडू लगोऱ्या, चेंडू फळीचा म्हणजे जो क्रिकेटचा खेळ आहे तो सुद्धा त्या काळात होता. श्रीकृष्णाबरोबर खेळ खेळत असताना बऱ्याचदा श्रीकृष्णावरती डाव यायचा. सूरपाट्याच्या खेळामध्ये श्रीकृष्णावर डाव आल्यावर सगळे गोपाळ त्याच्या पाठीवर येऊन बसायचे. असं वाकून राहायला लागायचं आणि त्याच्या पाठीवर येऊन बसायचे. देवाच्या मनात काही यायचं नाही बरं. मी एवढा अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, मला घोडा करून माझ्या अंगावर बसायला लागले असं काय वाटायचं नाही. उलट त्यांच्यामध्ये सगळं काही विसरून आपला सगळा मोठेपणा विसरून, मगाशी मी सांगितलं आत्म्यावर सुद्धा प्रेम नाही आहे, मी कोण आहे हा विषय नाही, अशा अवस्थेमध्ये श्रीकृष्ण परमात्म्याने या गोपाळांवर एवढं प्रेम केलं. त्या गोपाळांच्या प्रेमामधले एकच कथा सांगणार आणि थांबणार. झाले 12 वाजले माझे. अरे शांडिल्य ऋषींचा एक मुलगा होता. शांडिल्य ऋषी गोकुळामध्ये तिथे राहत होते. सुमंगल असं त्याचं नाव होतं. गावात असताना तो श्रीकृष्णाबरोबर खेळायचा. आता गावात नसतं तो गाई राखायला चालल्यावर आता गावात राहून काय करायचं, चला कृष्णाबरोबर खेळ. याच्या गाई नव्हत्या, पण देवाबरोबर जायचे. पण बऱ्याचदा शिदोरी नसायची, गरीब परिस्थिती होती. बरोबर काय नसायचं. मग देवाणी आईला आपल्या सांगायचं त्याच्याकरता बरं का. त्याच्याकरता काय सांगायचं, आईला म्हणायचं आई मला इथनं गोकुळातनं त्या यमुने काठापर्यंत गायींच्या बरोबर पळता पळता गेल्याबरोबर भूक लागते म्हणजे गेल्याबरोबर मला नाश्त्याला काहीतरी लागते म्हणून 2 शिदोऱ्या बनवून दे. 2 गेल्याबरोबर एक खातो आणि गोपाळांच्या बरोबर एक खातो. पण ते गेल्यावर आपण खायचे नाहीत बरं. एक शिदोरी सुमंगलाला द्यायची. सुमंगल शिदोरी आणायचा नाही ना, त्याच्याकडे द्यायची. असं बऱ्याचदा चालायचं. एक दिवशी श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं उद्याला आपल्याला सगळ्याला गोडधोड काढायचा आहे, गोडधोड खायचं आहे. आत्ताच्या भाषेत सांगू का, आपण सगळेजण मिळून पार्टी करायची. पार्टी आता लगेच कळते बघा, इंग्लिश सांगितलं की लगेच कळते. आपल्याला सगळेजण मिळून स्नेहभोजन करायचं असल्यामुळे आपण आपल्या घरी सांगा आपल्या आईंना गोड गोड करायला.
आणि ते उद्या घेऊन या. सगळे गोपाळ जाऊन आपापल्या घरी सांगतात. आणि त्या गोपाळांच्या आईंनाही आनंद होतो की कृष्णाला खायला द्यायचं आहे, कृष्णाबरोबर माझी मुलंही खाणार आहेत. म्हणून त्या सगळ्या गोपिकांनी सुंदर अशा प्रकारची कुणी रबडी केली, कुणी आता सांगू फ्रूटखंड, बासुंदी, आम्रखंड, असं सुंदर सुंदर असं जेवण वेगवेगळ्या पद्धतीचे. जिलेबी कोणी केली, गुलाबजामुन कोणी केलं, वेगवेगळ्या प्रकारचे मिष्टान्न तयार केलं आणि ते सगळं मुलांच्याकडे दुसऱ्या दिवशी दिलं. ह्या शांडिल्य ऋषीचा मुलगा जो होता तो गरीब परिस्थिती असल्यामुळे आईला सांगितलं. आई म्हणली काय काय देऊ रे तुला, काय माझ्या घरात काय नाही. सुमंगलाने सांगितलं काहीतरी पाहिजे आई, काहीतरी. ती शेजारच्या घरात गेली, काय आहे का हो? ती म्हणली ताक आहे बघ. ताक नेत असलीस तर. तिनं ताक आणलं. त्या ताकामध्ये थोडंसं सुंदरता आणली, त्याला मीठ म्हणा, त्याच्यात काही थोडी कोथिंबीर कुठली तरी गोळा करून आणून घातली असेल. असं सुंदर असं ते ताक तयार केलं. ते बांधून गठडं त्या सुमंगलाकडे दिलं. गेले. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण परमात्म्याने सगळ्यांना अरे काय काय आणलं रे, चौकशी. कोणी जिलेबी आणलेली दाखवली. नुसतं दाखवली नाही, देवाला तोंडात घातली. एवढे कसं आहे बघ रे कृष्णा, कसं आहे सांग बरं. गुलाबजामुन कोणी घातलं, कोणी ती रबडी घातली, कोणी बासुंदी प्यायला दिली. जरा जरा देत असताना श्रीकृष्ण परमात्म्याने म्हणे बरं आहे, ठीक आहे, छान आहे, असंच म्हणायचे. त्या सुमंगला वाटलं मी ताक आणलंय म्हणे, ताक एवढं सगळं चांगलं आणलंय तर हे ठीक आहे, बरं आहे, छान आहे असंच म्हणालाय. कौतुक काय करणं म्हणे हो, आणि याला ताक माझं कसं देऊ मी, लाज वाटायला. आणि सगळ्या गोपाळांच्या समोर मी माझं ताक द्यावं आणि माझ्या देवाबद्दल माझ्या मनामध्ये असं काहीतरी करावं, हे बरं दिसत नाही, याचा विचार केला. आणि त्या गोपाळांमधनंच तो सुमंगल उठला, भूक लागली होती, बाजूला गेला, एका झाडाखाली आडाला बसला आणि ते ताकाचं वर बांधलेलं सगळं सोडलं आणि तोंडाला ताकाचा मोगा लावला. पिऊन टाको मला, प्यायला सुरू. देवाला सगळं कळते बरं का, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे, सांगावं लागत नाही. सगळ्यांकडे बघितलं आणि ते सुमंगल तिकडे गेलेलं बघितलं. सगळ्यांना अरे ते सुमंगल कुठं गेला म्हणे, सुमंगल. सगळेजण बघ, आत्ता होता म्हणे, आत्ता होता, कुठे गेला कुठे गेला. देव शोधत शोधत सगळ्यांना शोधायला सांगतात आणि आपण बरोबर कुठं आहे तिथं जातात. त्या CIDला काय वळखायचं अवघड आहे, देवासारख्या CIDला बरोबर तिथे गेला. हा गेला. आता कोणाची तरी चाहूल लागली म्हणून उरलेलं जे ताकाचा घोट होता मोठा, तर मोठा घोट केला आणि सगळंच तोंडात ओतून गेला. केलं. गिळायला येईना, थुकायला येईना. श्रीकृष्ण परमात्मा पुढे आले. अरे सुमंगला काय खाय रे, काय खातोस, मला न देता. थांब म्हणे, थांब, आता तोंडातलं पिऊ नको म्हणे, थांब. जरी त्या मोग्यातलं त्या गाडग्यातलं संपलं असलं तरी तोंडातलं संपलं नाही. तुझ्या तोंडात आहे तसंच ठेव, ते मला पाहिजे म्हणे, मला पाहिजे. असो घेते. जरा 5 मिनिटं बसा, एवढी कथा संपवतो, काल्याचा अभंग म्हणू आणि फिरायचं. श्रीकृष्ण परमात्म्याने पिशवी त्यांची द्यायची आहे. हो थांबा, विठोबा रखुमा. असो श्रीकृष्ण परमात्म्याने
सुमंगलाला तसंच थांबायला सांगितलं आणि तुझ्या तोंडात जे ताक आहे ना ते मला पाहिजे. देवाणी त्याच्या समोर आ केलं आणि सुमंगलाच्या तोंडात भरलेलं ताक एखादी चूळ भरावी तसं कृष्णाच्या तोंडात त्यानं अशी चूळ मारली. आपल्याला हे ऐकायला कसं वाटते, पण देव एवढा वेडा झाला होता या गोपाळांसाठी. तोंडात ताक आल्यावर देव ते प्यायला लागला. म्हणला सुमंगला काय रे, अमृतासारखे म्हणे ताक. केवढं गोड आहे रे म्हणे. ताक गोड असतं का, ताक कसं असतं. पण भगवंताच्या अंतःकरणामध्ये भक्तीची एवढी आवड होती, त्या सुमंगलाच्या तोंडातलं ताक सुद्धा इतकं गोड लागलं, इतकं गोड लागलं. आणि सुमंगला मिठी मारली. सुमंगला असं चोरून खातोस म्हणे, मला सोडून खातोस. या चरित्रातून काय सांगायचं आहे, गोपाळांच्यावर श्रीकृष्णाने अत्यंत प्रेम केलं, श्रीकृष्ण परमात्मा. आणि त्या गोपाळांचं मला उष्ट मिळावं या दृष्टीने सतत प्रयत्नशील होते. काला जो होता, सगळ्यांचे शिदोरे एकत्र करून जो काल्याचा प्रसंग आपण पाहतो, तो काला अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचा काला आहे. तो श्लोक आहे, बिभ्रद वेणू जठरपटयो, असा तो श्लोक आहे. तेव्हानी असा उंडा धरलेला होता दही भाताचा. बोटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोणची होती. सुंदर असं तो पेंद्याकडून तो सगळा वाटण्यात आला. ते इतका काल्याचा आनंद आहे. त्या काल्याच्या प्रसंगात सुद्धा थोडंसं ब्रह्मदेवाकडे जावं लागेल, ते गायी वासरं व्हावं लागेल, पण ते आता सगळं वेळ नाही आपल्याला. आपण फक्त एवढं ध्यानात घ्यायचं, या चरित्रातून देवाला प्रेम फार आवडतं, शुद्ध प्रेम आवडतं. नाटक चालत नाही भक्तीत. नाटक करायचं नाही, नाटकी भक्ती करायची नाही. बरेच लोक नाटकी भक्ती करतात. तसल्या नाटकात जायचं नाही. आपल्याला मनापासून देवावरती शुद्ध प्रेम करायला शिकायचं. या गोपाळांनी गोपिकांनी तशा प्रकारचं शुद्ध प्रेम केलं. ते प्रेम देवाला आवडत होतं, म्हणून त्यांची उष्टी खाण्याकरता देव अत्यंत प्रयत्नीसाला असा अशा प्रकारचा हा अभंग आहे. पाहता गोवळी खाय त्याची उष्टावळी, करीती नामाचे चिंतन. हे एक महत्त्वाचं आहे. आता पारायण संपलं, आपण घरी गेलो, एवढं ध्यानात ठेवायचं, आपण अखंड सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं काम करताना, म्हणजे जागे आहोत तोपर्यंत, जागे आहोत, संध्याकाळी जागे आहोत तोपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणत चला. आपल्याला समाधान वाटतं. हे रामकृष्ण हरी म्हणण्याने तुम्हाला काय उपास होणार नाही, होय काय? काय उपास होते रामकृष्ण हरी म्हणल्यावर? तुम्हाला काय जेवायला बंद होते काय? जेवताना बी म्हणायचंच आहे. 2-2, 3-3 वेळा जेवा, खरं रामकृष्ण हरी म्हणा, होय की नाही? सारखं रामकृष्ण हरी म्हणायचं, प्रयत्न करायचा. होत नाही हे, हळूहळू त्या मनाला, त्या वाचेला, इंद्रियांना जर सवय लागली, रामकृष्ण हरी म्हणायची. गोपाळांनी तेच केलं. करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे जाण ध्यान, असो आली द्यावी डाई, मागे वळत्या लागे गाई, असं म्हणतात. शेवटी तुकोबारा म्हणतात, एके ठाई काला, तुका म्हणे भाविकाला एका ठिकाणी काला तयार केला. आणि तो भाविक असणारे या गोपाळांना स्वतः देवाने भरवला. ते ह्याच्यात आपण म्हणतो द्वादशीच्या कवळ कवळ पहावू मुख पसरुणी धावत. देवाने त्यांच्या समोर तोंड पसरावं आणि मला तुम्ही घाला, आपण त्यांच्या तोंडात भरवायचे, अशा प्रकारचा आनंद लुटला. हा काला बघण्याकरता स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी फावा जन्म आम्हा, असं म्हणतात. किंवा जी ओसा मरावती काला पहावया येते, देव विसरती देहवाव आपुला. देव लोकांना इथल्या या काल्याचा आनंद मिळतो. आपण सगळे भाग्यवंत आहोत. संतांचा हा काल्याचा प्रसाद आपल्याला मिळतो. अत्यंत प्रेमाने आपण तो प्रसाद म्हणून घेतो. खरं तर जेवायला नाही मिळालं तर चालेल, पण काल्याचा प्रसाद मिळावा. बरं का? हा काल्याचा प्रसाद फार श्रेष्ठ आहे, फार श्रेष्ठ आहे. असो, आता शेवटच्या चरणाची चाल होईल. विना इथं येईल आणि विना आल्यानंतर काल्याचा अभंग होईल आणि काला आपल्याला सगळ्यांना मिळेल. कोण म्हणणार आहे शेवटची चाल?
एक ठाई काला 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 एक ठाई तुका म्हणे भाविकाला तुका म्हणे भाविकाला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन तुका म्हणे म्हणे स्वप्नील म्हणा तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन करती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान गडी कान्होबाचे ध्यान कान्होबाचे ध्यान गडी कान्होबाचे ध्यान करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे गडी कान्होबाचे ध्यान गडी गडी कान्होबाचे ध्यान गडी कान्होबाचे ध्यान करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन विठ्ठल जय जय विठ्ठल